तुम्ही लेक्चर बघत नाही आणि ठीक आहे. चला कालच्या टेस्टचे क्वेश्चन बघा. बऱ्याच प्रमाणावरती चुकले, प्रत्येकाने आन्सर चेक करा. आता मला व्यवस्थित आन्सर द्या. काय सांगितले तुम्हाला? टोटल 18 क्वेश्चन्स होते, 18 क्वेश्चन्स होते, म्हणजे 25 मार्क्स नाही, हे 18 मार्क्सचे क्वेश्चन आहे. मला वाटतं मी फक्त 1-2 जणांनाच काहीतरी मार्क दिले, एकाला 11-12 कोणाला तरी आहेत. 11 किंवा 12 आहे. तुला साक्षी, तुला आहे का कोणाला तरी 11-12 आहेत फक्त. बाकीच्यांना काही एवढे मार्क नाही आहेत. बघा काय दिले. पार्ट जर्नल एंट्रीज फॉर द ट्रान्झॅक्शन्स गिवन बिलो इन द बुक्स ऑफ MWCA लिमिटेड. काय सांगितलंय? फर्स्ट क्वेश्चन, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 50,000. ही एंट्री तर मला वाटतं आय थिंक 1 किंवा 2 जणांची फक्त बरोबर आहे, बाकीच्यांची सगळ्यांची चुकली ही एंट्री. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹50,000. बिझनेस स्टार्ट केला, 50,000 आणले कॅश. ओके. कम्प्युटर आणला 10,000चा. बँक बॅलन्स म्हणजे बँक अकाउंट लिहायला पाहिजे होतं, बऱ्याच जणांनी बँक बॅलन्स अकाउंट लिहिलं. बँक बॅलन्स नाही, बँक अकाउंट. बँक बॅलन्स 25,000चा आणला अँड बोरोड कॅश 20,000 फ्रॉम फ्रेंड अजय. असा क्वेश्चन आपण झालंय आपला बऱ्याच वेळेला. तुमचं चुकलं काय इथं बघा, लक्षात घ्या. त्यांनी काय काय आणलं बिझनेस स्टार्ट करायला? आता एकदा डिटेलमध्ये बघू आपण. कॅश आणली आहे, स्वतःची कॅश किती आणली आहे? 50,000. ओके. त्यानंतर त्याने कम्प्युटर आणला 10,000चा. कम्प्युटर 10,000. बँक बॅलन्स म्हणजे बँक अकाउंट लिहायला लागेल आपल्याला इथं. बँक अकाउंट किती रुपयाचं बँकेत बॅलन्स होता त्याचा? 25,000. बोरोड कॅश 20,000 फ्रॉम अजय. अजयकडून 20,000 कॅश घेतली, म्हणजे टोटल कॅश किती झाली बघा. त्याची स्वतःची 50,000 प्लस अजयकडून घेतलेले 20,000, म्हणजे टोटल कॅश किती झाली? 70,000. 70,000 रुपये कॅश झाली. ठीक आहे. आता यातले त्याचे स्वतःचे पैसे किती आहेत? कॅश त्याची स्वतःची किती आहे? 50,000. कम्प्युटर त्यांनी स्वतः आणलाय 10,000 आणि बँकेचा बॅलन्स त्याचा स्वतःचा आहे, म्हणजे हे झालं त्याचं कॅपिटल. बरोबर आहे. म्हणजे त्याचं टोटल कॅपिटल किती झालं? 60 आणि 85 85,000. तुम्ही चूक काय केली? तुम्हाला आता लॉजिक काय करायला पाहिजे? आता मी फॉर्मॅट बनवतो, 1-2 मिनिटं. तर मी डिटेलमध्ये चेक केले नाहीत पेपर तुमचे, नाही तर फॉर्मॅटिंग सकट जर चेक केलं तर बरेच मार्क आणखी कमी झाले असते. फॉर्मॅटिंग वगैरे बघितलं नाही मी. काय बघितलंय फक्त तुम्ही अकाउंट बरोबर डेबिट क्रेडिट केले का एवढं चेक केलंय जास्त इम्पॉर्टन्स देऊन, आणि अमाऊंट. ज्यांना मार्क कमी आहे तुम्ही स्वतः घरी अभ्यास करा बरं का, नाही तर मी इथं जास्त वेळ बसून ठेवल तुम्हाला. चला लक्ष द्या. मी आता फॉर्मॅट वगैरे काही जास्त नाव वगैरे टाकत बसत नाही, डायरेक्ट स्टार्ट करू आपण. 2019 एप्रिल 2019 एप्रिल 1 ना. आता तुम्हाला इथं समजायला पाहिजे होतं, कॅश त्याच्या व्यवसायात आली. कॅश टोटल किती आली? 70,000 रुपये टोटल कॅश आली. कॅश रिअल अकाउंट आहे, म्हणजे डेबिट व्हॉट कम्स इन. कॅश आली, कॅशला डेबिट व्हायला पाहिजे होतं. इथे एंट्री पाहिजे होती कॅश अकाउंट डेबिट. टोटल कॅश आली आहे 70,000, 70,000. त्यानंतर कम्प्युटर कुठला प्रकार आहे? रिअल आहे, कारण ऍसेट आहे. रिअल अकाउंट आहे तर कम्स इन का गोज आउट? कम्स इन म्हणजे रूल काय वापरणार? डेबिट व्हॉट कम्स इन, म्हणजे कम्प्युटरलाही डेबिट व्हायला पाहिजे होतं, कम्प्युटरलाही डेबिट करायला पाहिजे होतं. कम्प्युटर अकाउंट डेबिट 10,000. कम्प्युटर अकाउंट डेबिट 10,000. चला. त्यानंतर बँक कुठला प्रकार झाला? बँक पर्सनल. पर्सनल मध्ये सांगा, तुम्ही बँकेमध्ये 25,000 आणले बिझनेस स्टार्ट करायला, मग बँक रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? रिसिव्हर म्हणजे रूल कुठला? डेबिट द रिसिव्हर, म्हणजे बँकेलाही डेबिट. मी तुम्हाला सांगितलं होतं, जर क्वेश्चन डायरेक्ट कळाला नाही तर अगोदर बघा कुठले अकाउंट येणार आहेत हे तुम्ही असं करायला पाहिजे होतं का टेस्ट सोडवताना. बँक रिसिव्हर आहे म्हणजे बँकेलाही डेबिट. बँक अकाउंट डेबिट 25,000.
बँक बॅलन्स ऍक्च्युली चुकीचं आहे, पण मी तरी बँक बॅलन्स असेल तरी चूक नाही दिलेलं. ठीक आहे, बँक अकाउंट डेबिट 25,000. आता हे तुम्हाला समजलं पाहिजे. तर आणखी एक आहे, त्यांनी त्याच्या फ्रेंडकडून जितेंद्रकडून सॉरी अजय नाव आहे नाही का, अजयकडून 20,000 रुपये उधार घेतले, उसने घेतले, म्हणजे अजयचं पण अकाउंट येणार इथं. त्याला अजयच लोन अकाउंट म्हणायला पाहिजे होतं, बरोबर आहे का? बोरोडचा अर्थ ऑलरेडी सांगितलं होतं मी तुम्हाला. बोरो म्हणजे लोन घेणे, उसने घेणे, म्हणजे अजय लोन अकाउंट यायला पाहिजे होतं, बरोबर आहे. आणि एक अकाउंट यायला पाहिजे त्याचं कॅपिटल अकाउंट. इथं नाव वगैरे काही टाकू शकत नाही तुम्ही, त्यामुळे कॅपिटल अकाउंट सांगा. आता कॅपिटलला किती पैसे येणार? त्याचे स्वतःचे जेवढे तेवढे. किती आहेत स्वतःचे पैसे? 50,000 कॅश, 10,000 कम्प्युटर आणि 25,000चा बँक बॅलन्स, म्हणजे 85,000 त्याचं कॅपिटल झालं. आणि अजय लोन किती आहे? 20,000. मग आता कॅपिटल प्रकार कुठला आहे? कॅपिटल पर्सनल, पर्सनल आहे ना. कुणाचं कॅपिटल आहे? मालकाचं आहे ना, मालक व्यक्ती आहे. मग पर्सनल आहे. कॅपिटल अकाउंट म्हणजे कुणाचं अकाउंट? ओनरचं, प्रॉपरायटरचं. मग ओनर रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? गिव्हर आहे, त्याने पैसे दिलेत, म्हणजे कुठला रूल वापरणार? क्रेडिट द गिव्हर. आणि अजय लोन पण कुठला प्रकार आहे? अजय कोण आहे? पर्सनलच आहे ना, म्हणजे अजय रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? गिव्हर आहे, म्हणजे कुठला रूल वापरायचा? क्रेडिट द गिव्हर. म्हणजे इथे एंट्री काय व्हायला पाहिजे होती? कॅपिटलला तुम्ही 85,000 क्रेडिट करायला पाहिजे होते. म्हणजे याची एंट्री पूर्ण करतो मी. टू कॅपिटल अकाउंट, त्याचे स्वतःचे पैसे किती आहेत तेवढे कॅपिटलला क्रेडिट होतील 85,000. आणि जे अजयचं लोन आहे टू अजयज लोन अकाउंट 85,000 सॉरी 20,000. आणि बऱ्याच जणांना हे कळालं नाही की क्रेडिट आणि डेबिट दोन्ही सेम आहे का बघायला पाहिजे तुम्ही. क्रेडिट किती रुपयाचं झालं? 85 आणि 20 1,05,000 होता ते. आणि इकडे बघा तेवढे होतात का? 70, 80 आणि 20 1,00,000 1,05,000. हे बऱ्याच जणांमध्ये चुकलंय की डेबिट क्रेडिटच नाही. काही जणांनी डेबिट लिहिलेलं क्रेडिटला अमाऊंटच लिहिलेली नाहीये. डेबिट जेवढंच झालं तेवढंच क्रेडिट व्हायला पाहिजे, म्हणजे डबल एंट्री बुक किपिंग सिस्टीम फॉलो करतोय आपण. पहिली जर्नल एंट्री समजली का सर्वांना? काय करायचं? सिंपल. मी म्हणत नाही की लगेच बघितलं की जर्नल एंट्री यायला पाहिजे. सगळ्यात अगोदर तुम्ही हे बघा की काय काय अकाउंट येतील बरं. त्याने कॅश आणली 50,000 म्हणजे कॅश अकाउंट आलं. त्याने कम्प्युटर आणला म्हणजे कम्प्युटर अकाउंट यायला पाहिजे. बँकेत बॅलन्स आणला म्हणजे बँक अकाउंट आहे. आणि हे सगळं तो बिझनेस स्टार्ट करण्यासाठी करतोय, म्हणजे त्याचं कॅपिटल अकाउंट एक येणार. आणि अजयकडून लोन घेतलंय म्हणजे अजयचं लोन अकाउंट एक येणार. तुम्हाला पहिल्यांदा अकाउंट कळले, मग बघा प्रकार कुठला आहे हा. कॅश अकाउंट कुठला प्रकार आहे? रिअल. मग रिअल मध्ये रूल आठवा. रिअलचा रूल काय? डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. मग कॅश कम्स इन का गोज आउट हे कळायला पाहिजे. व्यवसायाकडे पैसे आलेत, कॅश कम्स इन म्हणजे कॅशला डेबिट. कम्प्युटर कुठला प्रकार आहे? रिअल, कारण ऍसेट आहे कम्प्युटर, बरोबर आहे. मग कम्प्युटर पण बिझनेसकडे कम्स इन, कम्प्युटरलाही डेबिट होणार. बँक प्रकार आहे पर्सनल. पर्सनल मध्ये काय सांगायचं असतं? पर्सनलचा रूल काय? डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. मग बँकेत पैसे आणले त्यांनी 25,000 रुपये, मग बँक रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? रिसिव्हर म्हणजे कुठला रूल वापरणार? डेबिट. म्हणजे तुम्हाला इथपर्यंत एवढं कळायला पाहिजे होतं की या 3 अकाउंटला डेबिट होणार आहे. त्यानंतर तुम्हाला कळायला पाहिजे त्यांनी बिझनेस स्टार्ट करायला पैसे आणलेत म्हणजे कॅपिटल अकाउंट आहे, बरोबर आहे. मग कॅपिटल मध्ये किती पैसे लिहायचे? त्याचे स्वतःचे जेवढे तेवढं त्याचं भांडवल. तर कॅश, कम्प्युटर आणि बँक एवढे मिळून त्याचे पैसे टोटल झालेत 85,000. ते कॅपिटल अकाउंट झालं. कॅपिटल अकाउंट पर्सनल आहे. कॅपिटल म्हणजे कोणाचं अकाउंट झालं? मालकाचं अकाउंट झालं. पर्सनल आहे. मग त्यांनी सगळे पैसे एवढं सगळं दिलंय बिझनेसला, म्हणजे तो रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? गिव्हर. मग पर्सनलचा रूल काय सांगतो? गिव्हरला काय करायचं? क्रेडिट गिव्हर. मग कॅपिटलला क्रेडिट केलं आपण. त्यानंतर एक जण, बऱ्याच जणांनी अजयचं नावच लिहिलेलं नाही. अजयचं नावच कुठे लिहिलेलं नाही. अजय लोन आहे. अजय हा पर्सनल आहे. अजय रिसिव्हर आहे का गिव्हर? तू मोबाईल आहे का तुझ्याकडे? काय करतोय खाली? काय लक्ष नाही तुझं? लक्ष दे, वरती ठेव, लक्ष दे. अजय पर्सनल अकाउंट आहे. अजय रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? गिव्हर आहे, म्हणजे गिव्हरला काय करायचं? क्रेडिट. फक्त ते पैसे बॉरो केलेत म्हणून अजयचं लोन असं लिहिलं पाहिजे तिथं. म्हणजे याची एंट्री अशी व्हायला पाहिजे होती. कॅश आली तेवढी डेबिट, त्याची स्वतःची 50,000 प्लस अजयकडून घेतलेली 20,000 ही कॅश आली आहे. कम्प्युटर आणला त्याने 10,000चा, कम्प्युटर डेबिट, कम्प्युटर कम्स इन. बँक इज रिसिव्हर, बँकेला डेबिट. त्यातले स्वतःचे पैसे तेवढे कॅपिटलला क्रेडिट आणि बाकीचं अजयच्या लोनला. समजले आता एंट्री? नॅरेशन बिंग स्टार्टेड बिझनेस. बोला, तुम्ही बोला. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, कम्प्युटर, बँक बॅलन्स अँड, आणि काय केलं बरं? अजयचा काय संबंध इथं? अँड बॉरोड मनी फ्रॉम अजय. अँड बॉरोड मनी फ्रॉम अजय. अजयकडून काही पैसे उसने घेतले.
समजली जर्नल एंट्री सर्वांना? याच मेथडने जायचं. डायरेक्ट नाही एंट्री काढली तर पहिल्यांदा अकाउंट कुठले ते काढायचे त्याच्यामधले. आपण त्याच मेथडने बघू हा क्वेश्चन पूर्ण आज. दुसरं होतं परचेस फर्निचर ऑफ 20,000 ऑन क्रेडिट. ऑन क्रेडिट म्हणजे काय? उधार असेल तर लक्षात ठेवायचं कॅश किंवा बँक येणार नाही. उधारीवरती म्हणजे पैसे दिलेले नाहीत. फ्रॉम समीर. समीर कडून आपण फर्निचर परचेस केलं ऍट 18% जीएसटी. कुठले अकाउंट येतील? फर्निचर अकाउंट. बरोबर. फर्निचर यायला पाहिजे होतं. तुम्हाला मी सांगितलं होतं परचेस करताना जो जीएसटी लागतो. तुम्ही फर्निचर घ्यायला गेले आणि तुमच्याकडून दुकानदारांनी जीएसटी घेतला, तो जीएसटी तुमच्यासाठी काय होईल? एक्सपेन्सेस होईल. म्हणजे एक्सपेन्सेसला काय करायचं असतं? डेबिट नॉमिनल अकाउंट. म्हणजे इथं व्हायला पाहिजे होतं इनपुट सीजीएसटी अकाउंट. मी डायरेक्ट जर्नल एंट्री लिहितो. ठीक आहे थांबा. परचेस मध्ये जीएसटी ला डेबिट करायचं एवढं लक्षात ठेवा. इनपुट सीजीएसटी, इनपुट एसजीएसटी. आणि आणखी कुठला अकाउंट आला पाहिजे? तुम्ही कसं घेतलंय फर्निचर? 1-2 मिनिटं हे बाजूला ठेवा. हे जीएसटी बाजूला ठेवा 2 मिनिटं. असं समजा या प्रॉब्लेम मध्ये जीएसटी नाहीये. तुम्ही परचेस फर्निचर 20,000 फ्रॉम समीर इथपर्यंतच लक्ष द्या. समीर कडून 20,000चं फर्निचर घेतलं. कुठले दोन अकाउंट यायला पाहिजे होते? फर्निचर अकाउंट आणि समीरचं अकाउंट. कॅश का नाही आली? कारण उधारीवरती आहे. म्हणजे त्याच्या नावे लिहायला पाहिजे आपण फर्निचर अकाउंट आणि समीर अकाउंट. हे दोन अकाउंट येणार. फर्निचर प्रकार कुठला? हा फर्निचर. फर्निचर व्यक्ती आहे का? रिअल अकाउंट. मग रिअल मध्ये लगेच कळलं पाहिजे फर्निचर कम्स इन का गोज आउट? कम्स इन. कम्स इनचा रूल काय मग? डेबिट वाट कम्स इन म्हणजे याला डेबिट. समीर कुठला प्रकार येईल? पर्सनल. समीर रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? समीर कडून आपण फर्निचर घेतले म्हणजे समीर गिव्हर आहे का रिसिव्हर आहे? गिव्हर आहे. म्हणजे गिव्हरचा रूल काय? क्रेडिट द गिव्हर. म्हणजे तुमची बेसिक एंट्री झाली फर्निचरला डेबिट आणि समीरला क्रेडिट. आता राहिला प्रश्न परचेस करताना जो जीएसटी त्याला काय करायचं? एक्सपेंडिचर डेबिट. म्हणजे सिंपल तुमची एंट्री अशी व्हायला पाहिजे होती. डेट आहे 4 फर्निचर अकाउंट डेबिट. नीट समजून घ्या ज्यांना जमलं नाही त्यांनी. 20,000 आहे ना? जीएसटीचा राहिला प्रश्न. 20,000चे 18% काढायचे तुम्हाला. 200 गुणिले 18 3,600 होतील. 3,600चे परत 2 शेअर 1800 आणि 1800. म्हणजे तुमचा इनपुट सीजीएसटी येईल 1,800 रुपये. इनपुट सीजीएसटी अकाउंट आपापसात बोलू नका. 1,800. तसा सेम इनपुट एचजीएसटी येईल. इनपुट एचजीएसटी अकाउंट डेबिट 1,800. आणि तुम्हाला हे कळायला पाहिजे परत की त्याच्या फर्निचरची कॉस्ट फक्त 20,000 आहे, 20,000 आहे. पण त्याला जीएसटी पण द्यायचं आहे ना. म्हणजे समीरला टोटल किती पैसे द्यायचे आपण? 23,600. 20,000 फर्निचरचे 3,600 जीएसटी आहे. म्हणजे तुम्हाला समीरला टोटल क्रेडिट केलं पाहिजे 23,600चं. तो समीरचा अकाउंट 23,600 रुपये. एवढे पैसे तुम्हाला त्याला द्यायचे. समजलं का? एंट्री समजली सगळ्यांना? फर्निचर कम्स इन फर्निचरला डेबिट. समीर इज गिव्हर, समीरला क्रेडिट. आणि परचेसचा जीएसटी तर डेबिटच करायचा असतो दर वेळेला कारण एक्सपेन्सेस येतो. बरोबर आहे? म्हणजे नॅरेशन being furniture purchased on credit. Furniture purchased on credit. नॅरेशन हे बऱ्याच जणांनी व्यवस्थित लिहिले नाही. At 18% GST from समीर. समीर कडून परचेस केलं ऑन क्रेडिट. ऑन क्रेडिट लिहिले ऑलरेडी. समीर कडून ऑन क्रेडिट आपण फर्निचर परचेस केलं. समजलं का? काय डाऊट असेल तर सांगा लगेच मला. त्यानंतर समोर सोल्ड मोटर कार. ही पण एंट्री बऱ्याच जणांनी चुकवली. मोटर कार तुम्ही विकली आहे. तू अजय ₹40,000. अजयला मोटर कार विकली. हे जीएसटी सध्या बाजूला राहू दे. अजयला मोटर कार विकली 40,000 ला. कुठल्या अकाउंट येतील बरं? अजयला आपण मोटर कार विकली आहे. इन कॅश म्हणलं. इन कॅश म्हणलं इथपर्यंत लक्षात घ्या. इन कॅश म्हणजे रोख विकली 40,000ची मोटर कार. त्याला काय अकाउंट येतील? कॅश अकाउंट येईल. आणि गुड्स विकला तर सेल्स. काय विकलं तुम्ही त्याला? म्हणजे मोटर कार अकाउंट येणार. गुड्स असेल तर सेल्स येणार. म्हणजे याचं नीट समजून घ्या. कॅश अकाउंट येईल आणि दुसरं अकाउंट येईल मोटर कार अकाउंट. हे सध्या दोनच बघा. जीएसटीचा काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. कॅश आणि मोटर कार. कॅश प्रकार कुठला? रिअल. मोटर कार विकल्यावरती कॅश कम्स इन का गोज आउट? कम्स इन म्हणजे कुठला रूल?
डेबिट व्हॉट कम्स इन. मोटर कार कुठला प्रकार? रिअलच आहे, ऍसेट आहे ना मोटर कार, रिअल. मोटर कार विकली म्हणजे मोटर कार कम्स इन का गोज आउट? म्हणजे रूल काय सांगतो? क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे तुम्हाला बेसिक एंट्री अशी झाली, कॅश अकाउंट डेबिट टू मोटर कार अकाउंट. बरोबर आहे. राहिला प्रश्न जीएसटीचं काय करायचं. तर सेल करताना जीएसटी लावतो तो आपल्यासाठी काय झाला? इन्कम झाला ना. आपण त्याच्याकडून जीएसटी घेतो, इन्कम आहे. म्हणजे इन्कमला काय करायचं? क्रेडिट. मग आता आपण बघू, 40,000 ची तुमच्या मोटर कार आहे, त्याच्यावरती 28% जीएसटी. किती येईल? 0 28 जुने किती आलं? 18,200. 11,200. एक मिनिट थांबा. 8,000 आणि 832 बरोबर आहे. 11,200 तुमचा जीएसटी आला. याचे 2 शेअर जर केले 5,600 5,600. फक्त इथं एक समजलं पाहिजे तुम्हाला, तुम्ही सेल करताना जो जीएसटी समोरच्या पार्टीला चार्ज करताय तो जर विचार केला तर नॉमिनल अकाउंट आहे, आणि आपण कस्टमर कडून जीएसटी घेतोय म्हणजे हा इन्कम आहे का एक्सपेन्सेस आहे? इन्कम. म्हणजे सेल करताना लक्षात ठेवायचं जीएसटी ला क्रेडिट होणार. म्हणजे याची बेसिक एंट्री तर तुम्हाला मी सांगितली, कॅश अकाउंट डेबिट टू मोटर कार अकाउंट. मग तुम्ही मोटर कार विकली 40,000 ला, त्याच्यावरती जीएसटी आलाय 11,200 रुपये. म्हणजे तुम्ही त्या समोरच्या पार्टीकडून फक्त 40,000 घेणार का 40,000 प्लस 11,200 घेणार? प्लस 11,200. म्हणजे टोटल कॅश किती आले तुमच्याकडे? 51,200. म्हणजे एंट्री करून दाखवतो. डेट सांगा मला एकदा. 6. कॅश अकाउंट डेबिट. टोटल कॅश मिळाले आपल्याला 51,200. आपल्याकडून मोटर कार किती रुपयाची कमी झाली? किती रुपयाची मोटर कार विकली आपण? 40,000. आणि जो जीएसटी आहे, सेल करताना जीएसटी जो असतो त्याला आउटपुट सीजीएसटी आणि आउटपुट एसजीएसटी क्रेडिट करायचं, त्याला लक्षात ठेवायचं. तो आउटपुट सीजीएसटी अकाउंट टू आउटपुट एसजीएसटी अकाउंट. 5,600 5,600. प्रत्येक वेळेला तुमचं जेवढ्याचं डेबिट झालंय तेवढ्याचं क्रेडिट होतंय का बघायला पाहिजे. तुम्ही प्रत्येक एंट्रीमध्ये बघितलं तर डेबिट क्रेडिट सेम यायला पाहिजे. जेवढ्याचं डेबिट झालं तेवढ्याच क्रेडिट व्हायला पाहिजे. समजले का एंट्री? बिंग मोटर कार सोल्ड. आता तुम्ही चेक करू शकता तुम्ही किती कसं लिहिलंय तुम्ही आन्सर. ठीक आहे चला. बिंग मोटर कार सोल्ड फॉर कॅश ऍट 28% जीएसटी. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय. कॅश परचेस 15,000 ऍट 5% जीएसटी. जीएसटीचा सध्या बाजूलाच ठेवा, जीएसटीचा काय प्रॉब्लेम नाही. परचेस करताना जो जीएसटी त्याला काय करायचं सांगा, डेबिट का क्रेडिट? परचेस करताना परचेस वेळेला परचेसचा जीएसटी म्हणजे तुमच्याकडून समोरच्या पर्सनने जीएसटी घेतला म्हणजे खर्च झाला का इन्कम आहे? एक्सपेन्सेस आहे. म्हणजे एक्सपेन्सेसला काय करतो नॉमिनल मध्ये? डेबिट. म्हणजे 2 वाक्य लक्षात ठेवा. परचेसच्या जीएसटीला डेबिट होणार आणि सेल्सच्या जीएसटी मध्ये क्रेडिट होणार. ठीक आहे. मग आता पहिलं एवढं तर बघा, कॅश परचेस 15,000. तुम्ही रोख माल परचेस केला 15,000चा, काय एंट्री व्हायला कुठल्या अकाउंट येतील सांगा? परचेस अकाउंट आणि कॅश अकाउंट. परचेस केल्यामुळे परचेस अकाउंट आणि कॅश परचेस केल्या म्हणजे कॅश द्यायला लागेल. परचेस कुठला प्रकार आहे? बोला. नॉमिनल. कारण का? एक्सपेन्सेस. एक्सपेन्सेसला काय करायचं? डेबिट. कॅश कुठला प्रकार? रिअल. रिअल मध्ये कॅश कम्स इन का गोज आउट? म्हणजे काय रूल आहे? क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे कॅशला क्रेडिट. आणि जीएसटी असेल जो परचेसच्या वेळेला तो डेबिट करायचा आहे. 15,000चा गुड्स आहे आणि 5% जीएसटी आहे. 750 आला पाहिजे होता. बरोबर आहे का? 750. आणि एक शेअर येईल 375 रुपये. हे मल्टिप्लाय कसं करायचं इथं कोण अडकत नाही ना. 150 गुणिले 5 तर करता येईल ना तुम्हाला. आणि त्याचे 2 शेअर कसे करायचे? डिवायडेड बाय 2. 750 डिवायडेड बाय 2. 2 भाग करायचे असतील त्याचे तर. त्याच्यापेक्षा एक सिंपल मेथड अजून सांगू का? 700च्या निम्मे केले तर किती होतील? 700चे निम्मे किती होतात बघा? 350. आणि राहिलेले वरती 50. 50चे निम्मे म्हणजे किती झाले? 75. परचेस करताना जीएसटीला डेबिट करायचं. बरोबर आहे. मग आपण एंट्री कशी केली पाहिजे? डेट सांगा एकदा. परचेस अकाउंट डेबिट. जेवढ्याचा गुड्स आहे तेवढं परचेस. 15,000चा गुड्स आहे. परचेस करताना जीएसटीला डेबिट. इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट 375.
इनपुट SGST अकाउंट डेबिट 375. तुम्ही कॅश परचेस केलाय गुड्स, तुम्ही मग त्याला कॅश किती देणार? 15,000 देणार का 15,000 प्लस जीएसटी पण देणार? 15,000 प्लस म्हणजे टोटल कॅश किती देणार त्याला? 15,750. म्हणजे एवढं क्रेडिट कॅशला व्हायला पाहिजे होतं. टू कॅश अकाउंट 15,750 रुपये. नीट एंट्री समजून घ्या सगळ्या. बिंग गुड्स परचेस्ड फॉर कॅश ॲट 5% GST. त्यानंतर काय? गुड्स ऑफ 10,000 परचेज फ्रॉम एबीसी. एबीसी कडून तुम्ही 10,000 चा गुड्स परचेस केला आणि 12% जीएसटी लागला त्याच्यावरची. इथपर्यंत क्वेश्चन सेपरेट आहे आणि याच्या पुढचा पार्ट सेपरेट आहे. मग अगोदर हे बघा, तुम्ही 10,000 चा गुड्स परचेस केला आणि 12% जीएसटी आहे. काय काय त्याच्यामध्ये कुठल्या अकाउंट येतील गुड्स परचेस? म्हणजे परचेस अकाउंट. आणखी कुठला अकाउंट येईल? एबीसी, बरोबर आहे का? आणि काय केले तुम्ही बघा, इथं बऱ्याच जणांनी काय केलं, हाफ अमाऊंट म्हणजे कळायला नाही तुम्हाला. हाफ अमाऊंट म्हणजे काय? निम्मी अमाऊंट त्याला चेकने दिली आणि निम्मी अमाऊंट म्हणजे काय राहणार? उधारीवरती राहणार. म्हणजे आता तुम्ही जर बघितलं 10,000चा गुड्स आहे आणि 12% जीएसटी म्हणजे जीएसटी किती होईल? 1,200 रुपये, बरोबर. म्हणजे टोटल किती रुपयाचा गुड्स झाला तो? 11,200. 6,000चा गुड्स आणि 1,200 रुपये जीएसटी. मग तुम्ही 11,200 पैकी त्याला किती रक्कम दिली? हाफ म्हणजे किती होणार? हाफ 11,200 चे निम्मे किती झाले? 5,600 रुपये तुम्ही त्याला चेक दिला बँकेतून आणि राहिलेले 5,600 कुठे दाखवायला पाहिजे? उधार राहिले असतील तर त्याच्या नावाने लिहिले पाहिजे ना. म्हणजे एबीसी, काय नाव आहे? एबीसी कंपनी, एबीसी लिमिटेड. एबीसी लिमिटेडला म्हणजे सिंपल याची एंट्री काय होईल? परचेसला डेबिट किती रुपयाचा व्हायला पाहिजे? 10,000 चा गुड्स घेतलाय, बरोबर आहे. परचेस अकाउंट डेबिट 10,000. डेट सांगा. नाही, परचेस अकाउंट डेबिट 10,000 चा गुड्स आहे, ठीक आहे. चाल, परचेस करताना जो जीएसटी द्यायला लागला तो एक्सपेंडिचर आहे. किती जीएसटी आहे दादा? 12%. म्हणजे बघितलं इथे काढला आपण 1,200 रुपये, म्हणजे किती किती येईल? 600 सीजीएसटी आणि 600 एचजीएसटी, ठीक आहे. म्हणजे इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट 600. इनपुट एचजीएसटी अकाउंट डेबिट 600. इथपर्यंत ठीक आहे सगळ्यांना? इथपर्यंत समजलंय? आता 11,200 टोटल बिल झालं त्याचं. 11,200 द्यायचे ते. त्यातले आपण जे बँकेतून पैसे दिले, चेक दिला, ते तर बँकेला क्रेडिट होतील ना. बँक पैसे देणार ना चेकचे. म्हणजे बँक इज गिव्हर, बँकेला क्रेडिट, बरोबर का? मग बँकेला क्रेडिट किती रुपयाचं होणार? टू बँक अकाउंट 5,600. म्हणजे याचा अर्थ असा होतो, टोटल माल तर झालाय 11,200चं बिल झालं टोटल. तुम्ही त्याला फक्त 5,600 दिले म्हणजे राहिलेली उधारी आहे. उधारी असल्यावरती आपण कोणाच्या अकाउंटला एंट्री करतो? त्या पार्टीच्या अकाउंटला करतो ना. म्हणजे एबीसी लिमिटेडची एंट्री व्हायला पाहिजे इथं. तर टू एबीसी लिमिटेड अकाउंट यायला पाहिजे. जेवढे द्यायचे राहिले तेवढे एबीसी लिमिटेडला क्रेडिट 5,600. समजलं का? समजलं का एंट्री काय सांगितली आहे? आपण टोटल किती रुपयाचा परचेस केलाय? 11,200चा. आणि त्यातला निम्मा चेक दिला, तेवढा चेकला बँकेला क्रेडिट केला आणि जे पैसे द्यायचे बाकी आहेत ते त्या पार्टीच्या नावाने लिहिले 5,600. समजलं? अरे हो, नाही काहीतरी म्हणा. नसेल समजलं तर सांगा. मठ्ठ्यासारखं बसले ते. बिंग गुड्स परचेस्ड, जीवन आलेत का काय? सुस्त पडलेत काय? फ्रॉम एबीसी लिमिटेड at 12% GST and half amount paid by check. चेकने दिली. मला खरं खरं सांगा, समजली का एंट्री तुम्हाला? काय केलं आपण? समजलं का? हा, परत सांगू. गुड्स किती रुपयाचा परचेस केलाय बघ? 10,000चा. म्हणजे परचेसला डेबिट 10,000 व्हायला पाहिजे, हे कळालं? सांगतो आता हे नाही जा. 12% जीएसटी आहे. जीएसटी आपल्याला 2 भाग करायचे त्याचे.
म्हणजे इनपुट CGST 600, इनपुट HGST 600 इथपर्यंत ठीक आहे. टोटल बिल किती रुपये झालं तुझं? 10,000चा गुड्स आणि 1200 रुपये GST, म्हणजे 11,200चं बिल झालं. त्यातले पैसे किती दिले तू त्याला? 5,600 दिले. जेवढे पैसे चेकने दिले तेवढे बँकेला क्रेडिट, कारण बँक पैसे देणार तेवढं. तू बँक अकाउंट 5,600. मग राहिलेले पैसे कुठं तर उधारी म्हणून त्याच्या नावाने टाकायचे. तू ABC लिमिटेड 5,000. समजलं? नेक्स्ट त्यानंतर हे तर सिंपल होतं, इथंही चुकवलं तुम्ही. काही जणांनी तर डायरेक्ट 14,000च लिहिले. गुड्स ऑफ 14,000 परचेस फ्रॉम विजय ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. काय अवघड आहे बरं याच्यामध्ये? ट्रेड डिस्काउंट काय करायचा असतो? मायनस करून तेवढी व्हॅल्यूला माल विकला असा अर्थ होतो त्याचा. म्हणजे गुड्स परचेस केलाय विजयकडून, काय एंट्री व्हायला पाहिजे? परचेस गुड्स फ्रॉम विजयची. परचेस अकाउंट डेबिट टू विजय अकाउंट. परचेस आता परत लिहायची गरज नाही, मी तर प्रत्येक ठिकाणी सांगतोय. परचेस खर्च आहे, नॉमिनल आहे, डेबिट. आणि विजय पर्सनल. विजय रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? गिव्हर. म्हणजे परचेस अकाउंट डेबिट टू विजय अकाउंट अशी एंट्री होईल. राहिला प्रश्न अमाऊंटचा. तर अमाऊंट किती रुपये? 14,000चा गुड्स आहे, त्याच्यामधून त्यांनी त्याला तुम्हाला 10% डिस्काउंट दिलाय. म्हणजे किती झाले? 1,400. 1400 रुपये डिस्काउंट झाला. समजतंय ना कसं काढलं 1400 रुपये? मग 14,000 मधला जर 1400 रुपये डिस्काउंट दिला तुम्हाला त्याने, तर किती रुपये राहिले तुम्ही त्याला द्यायचे? 12,600 ला टोटल गुड्स मिळाला तुम्हाला. डिस्काउंटचे पैसे ट्रेड डिस्काउंट डायरेक्ट मायनस करायचा असतो प्राइस मधून. म्हणजे 12,600 ची एंट्री व्हायला पाहिजे होती ही. परचेस अकाउंट डेबिट टू विजयचा अकाउंट. सिंपल एंट्री होती एकदम. कोणाची चुकली बघा, ही एंट्री चुकणं एक्सपेक्टेड नव्हतं मला. परचेस अकाउंट डेबिट टू विजय's अकाउंट 12,600. 12,600 being purchased goods from Vijay at 10% trade discount. समजलं का? हे तर सिंपल होतं. ही एंट्री बरोबर आली. किती जणांची बरोबर आली एंट्री? अरे जरा हळू बोल, बावळट आहे का तू? जरा डोक्यात परिणाम आहे का रे? आणखी कोणाची बरोबर आली? बाकीच्यांची चुकली आहे. सिंपल एंट्री होती, कळाली का? पुढं कॅश सेल्स 25,000. कॅश माल विकलाय 25,000ला आणि 5% GST. कॅश मध्ये तुम्ही माल विकला तर एंट्री काय व्हायला पाहिजे सांगा? कॅश माल विकला, अकाउंट बोला अगोदर कुठले येतील? चला, कॅश अकाउंट आणि सेल्स अकाउंट. कॅश रिअल आहे, माल विकला म्हणजे कॅश कम्स इन का गोज आउट? कम्स इन म्हणजे कॅशला डेबिट. आणि सेल्स कुठला प्रकार? नॉमिनल. नॉमिनल काय? कारण इन्कम आहे. मग इन्कमला काय करायचं असतं? म्हणजे क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. राहिला प्रश्न जीएसटीचा, तर सेलच्या वेळेचा जीएसटी क्रेडिट होतो. म्हणजे याची एंट्री अशी व्हायला पाहिजे. अगोदर जीएसटी काढू आपण. 25,000 इंटू 5%. 250 इंटू 5 1250 रुपये येतात मल्टिप्लाय केलं तर. याचे परत दोन भाग, 625 आणि 625. मग आता तुम्हाला हे कळायला पाहिजे, कॅश मध्ये तुम्ही गुड्स सोल्ड केलाय, तुम्ही समोरच्या पार्टीकडून 25,000 घेणार का 25,000 प्लस 1250 घेणार? 25,000 पण घेणार आणि जीएसटी पण घेणार. म्हणजे टोटल कॅश किती येणार? 26,250. म्हणजे याची एंट्री डेट सांगा एकदा. 10th झाली का? 10th रिपीट आहे. कॅश अकाउंट डेबिट 25,000चं गुड्स आहे आणि 1250 जीएसटी, म्हणजे 26,250 रुपये कॅश आहे. बरोबर. त्यातला सेल्सला करायचं क्रेडिट. सेल्स प्राइस किती आहे? किती आहे सेल्स प्राइस? 25,000. आणि जीएसटी ला काय करायचं असतं सेल्स करताना? आउटपुट CGST आणि आउटपुट HGST. किती आलं होतं? 625 आलं ना. नरेशन being sold goods for cash. किती % जीएसटी आहे? ॲट 5% जीएसटी. समजलं? त्यानंतर पुढं
गुड्स ऑफ 10,000 सोल्ड टू पूजा ऍट 5% ट्रेड डिस्काउंट. पूजाला आपण माल विकला 5% ट्रेड डिस्काउंट मध्ये 10,000चा. काय एंट्री व्हायला पाहिजे? कुठल्या अकाउंट येतील? गुड्स सोल्ड केला म्हणजे कुठलं अकाउंट असतं? सेल्स अकाउंट. आणि कुणाला विकलाय? पूजाला, म्हणजे पूजा अकाउंट आणि सेल्स अकाउंट. पूजा प्रकार कुठला? पर्सनल. पर्सनल. रिसिव्हर आहे का गिव्हर आहे? म्हणजे पूजाला काय व्हायला पाहिजे? डेबिट. आणि सेल्स आत्ताच बघितलं ना, नॉमिनल क्रेडिट. म्हणजे पूजाचा अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट अशी एंट्री होणार. तारीख काय? जीएसटी वगैरे काय नाही, बरोबर. किती रुपयाचा गुड्स आहे? 10,000 आणि 5% ट्रेड डिस्काउंट आहे ना, म्हणजे हे मायनस करायला पाहिजे तुम्ही. 10,000च्या 5% किती आले? 500 रुपये. म्हणजे 10,000तून 500 डिस्काउंट दिला म्हणजे किती रुपयाला माल दिला? 9,500 ला. म्हणजे पूजाचा अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट 9,500 सॉरी. being sold goods to Pooja at 5% rate discount. समजलं का? त्यानंतर नेक्स्ट काय? पेड वेजेस आणि रेंट. ही एंट्री तर अजिबात एक्सपेक्ट नव्हतं चुकायची. ही पण एंट्री चुकवली बऱ्याच जणांनी. तुम्ही वेजेस आणि रेंट पेड केलं, काय जणांनी रेंट लिहिलंच नाही. वेजेस लिहिलं फक्त आणि रेंट लिहिलंच नाही. वेजेस पेड केलेत आणि रेंट पेड केलंय. वेजेस काय आहे तुमच्यासाठी? एक्सपेन्सेस म्हणजे नॉमिनल डेबिट. आणि रेंट काय आहे? एक्सपेन्सेस त्याला डेबिट. म्हणजे याची एंट्री काय व्हायला पाहिजे सांगा एकदा? वेजेस अकाउंट डेबिट, रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री पाहिजे. तर काही जणांची चुकली आहे. वेजेस अकाउंट डेबिट 20,000, रेंट अकाउंट डेबिट 5,000 टू कॅश अकाउंट 25,000. ही तर एंट्री चुकून एक्सपेक्टेडच नव्हतं. पेइंग वेजेस अँड रेंट पेड. तुम्ही दोघं बाहेर जा. हे उठ लवकर क्रिश. बाकीच्यांनी लक्ष द्या. पेइंग वेजेस अँड रेंट पेड. त्यानंतर काय काय आहे? उठा लवकर. तुम्हाला सांगितलं कळतं ना मराठी. पुढचं ट्रान्झॅक्शन आहे प्लेस अँड ऑर्डर विथ गणराज ट्रेडर्स फॉर सप्लाय ऑफ गुड्स 23,000. गणराज ट्रेडर्सला तुम्ही सप्लाय करण्याची ऑर्डर दिली. ऑर्डर ही एंट्री बऱ्याच जणांकडून चुकलं हे करायला. तुमच्याकडं तुम्ही जस्ट ऑर्डर दिली. ऑर्डर दिली म्हणजे गुड्स परचेस केला असं होतं का? मिळालेत का गुड्स आपल्याला? आणखी नाही. म्हणजे फक्त ऑर्डर दिल्याची एंट्री होत नाही. ज्या दिवशी गुड्स मिळतील त्या दिवशी परचेसची एंट्री होणार. म्हणजे याची एंट्रीच होणार नव्हती. नो एंट्री. याची एंट्रीच होणार नव्हती. समजतंय का? काय एंट्री होणार नाही? कारण फक्त ऑर्डर दिली ना, माल अजून मिळाला नाही म्हणजे याची नो एंट्री. नो एंट्री. त्याच्यानंतर कमिशन रिसिव्ह 2,500. कमिशन मिळालं तुम्हाला 2,500. अकाउंट कुठले येतील? कमिशन अकाउंट आणि कॅश अकाउंट. कॅश आणि कमिशन. कॅश कम्स इन. आता पटपट समजलं पाहिजे. कॅश कम्स इन, कॅशला डेबिट. कमिशन मिळाले म्हणजे काय आपल्यासाठी? तो इन्कम. म्हणजे इन्कमला नॉमिनल मध्ये काय करतो? क्रेडिट. कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अशी एंट्री व्हायला पाहिजे. ही बऱ्याच जणांनी आय थिंक चुकवली आहे. पेइंग कमिशन रिसिव्ड. त्यानंतर 17 तारखेला ही एंट्री बऱ्याच जणांना ट्राय केलं तुम्ही पण तुमच्याकडून चुकली. बऱ्याच जणांकडून एंट्री चुकली. रुपीज 12,000 पेड टू विजय
विजयला आपण 12,000 रुपये दिले इन फुल सेटलमेंट ऑफ अकाउंट. विजयला 12,000 रुपये दिले आणि अकाउंट सेटल केला. तर विजय सोबत आपलं ट्रान्झॅक्शन काय झालं हे बघा अगोदर. विजयकडून आपण गुड्स परचेस केला होता. किती रुपयाचा गुड्स परचेस केला होता आपण विजयकडून? किती तारखेला ट्रान्झॅक्शन आहे त्याचं? हा हे बघा. 6 तारखेला आपण त्याच्याकडून गुड्स परचेस केलाय किती रुपयांना? 12,600. आणि आता सेटलमेंट करण्यासाठी किती रुपये देतो आपण त्याला? 12,000 देतोय. म्हणजे 12,600 द्यायचे होते, फक्त 12च दिले, म्हणजे 600 रुपये आपल्याला डिस्काउंट मिळाला ना. म्हणजे समजून घ्या, विजय इज रिसिव्हर. डेट काय? 17. विजयचं अकाउंट डेबिट. तर विजयला जेवढं क्रेडिट होतं तेवढं डेबिट केलं पाहिजे. विजयला टोटल द्यायचे होते आपल्याला 12,600. विजय इज रिसिव्हर. त्यातले कॅश किती दिले आपण त्याला? 12,000 रुपये. टू कॅश अकाउंट 12,000 रुपये. आणि डिस्काउंट मिळाला तो तुमच्यासाठी काय आहे? इन्कम आहे. मग इन्कमला काय करायचं असतं? क्रेडिट. इथं बऱ्याच जणांनी डिस्काउंट अलाउडच लिहिलंय. इथं डिस्काउंट अलाउड नाही. अलाउडचा अर्थ आपण दिला. इथं अकाउंट येईल डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट. किती रुपये डिस्काउंट? 600 रुपये डिस्काउंट. समजले का एंट्री? विजयला किती रुपये द्यायचे ते बघायचं अगोदर. सेटलमेंट करण्याच्या अगोदर त्याला 12,600 द्यायचे होते. त्याला क्रेडिट आहे. अकाउंट क्लोज करायचं म्हणजे त्याला 12,600चं डेबिट केलं पाहिजे. कारण विजय इज रिसिव्हर. त्यातली 12,000 कॅश दिली आणि 600 रुपये डिस्काउंट मिळाला. समजलं का? बिंग पेड टू विजय इन फुल सेटलमेंट ऑफ हिज अकाउंट. अँड डिस्काउंट रिसिव्ड. मिळालाय डिस्काउंट आपल्याला. डिस्काउंट रिसिव्ड मिळाला डिस्काउंट. समजलं का? ठीक आहे. कॉपी करा 2 मिनिटं. मी सरांना विचारतो त्यांचा क्लास आहे का, नाही तर कंटिन्यू करू आपण. समजतोय सांगतोय ते? तुम्हाला किती किती ऑप्शन्स आहेत. इथं लेक्चर करताय तुम्ही, प्लस मी युट्यूबला अपलोड करतोय. म्हणजे रिव्हिजन करताना जर नाही समजलं तर चालू करा ना लेक्चर, त्याच्यातून बघा. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रॅक्टिस करा. लॉजिकली समजून घ्या. एंट्री पाठ करण्याचा प्रयत्न करायचा नाही. अकाउंट मध्ये काही पाठ करण्यासारखं नाहीये. अकाउंट मध्ये लॉजिक समजलं तरच पुढे जाता येणार आहे अकाउंट मध्ये. ठीक आहे. पुढं त्याच्यानंतर ठीक आहे. फर्स्ट टेस्ट होते आपली या टॉपिकवरती, त्यामुळे झाले असतील मिस्टेक तर ठीक आहे, फक्त प्रॅक्टिस करा. रिसिव्ड 9,000 फ्रॉम पूजा इन फुल सेटलमेंट ऑफ हर अकाउंट. आता हे ट्रान्झॅक्शन पण समजलं पाहिजे. 9,000 रुपये पूजाकडून मिळाले पूर्ण सेटल करण्यासाठी अकाउंट त्याचं. आता हे बघा, पूजाने आपल्याला पैसे दिले ते, म्हणजे पूजाकडून कशासाठी पैसे घ्यायचे होते ते ट्रान्झॅक्शन चेक करा अगोदर. काय ट्रान्झॅक्शन झाले आपल्या पूजासोबत? हे बघा, पूजाला आपण माल विकला होता 9,500चा, म्हणजे तिच्याकडून 9,500 येणे आपल्याला. ती किती देते आपल्याला आता? 9,000. म्हणजे 500 रुपये डिस्काउंट अलाउड आहे. आपण दिला डिस्काउंट, बरोबर आहे? म्हणजे नीट समजून घ्या. पूजाने 9,000 रुपये दिले म्हणजे कॅश अकाउंट डेबिट. किती तारीख आहे? 19. कॅश कम्स इन. कॅश अकाउंट डेबिट 9,000 रुपये. पूजाकडून 9,500 घ्यायचे होते, तुम्ही तिला 500 रुपये डिस्काउंट दिला. तो डिस्काउंट तुमच्यासाठी काय झाला? एक्सपेन्सेस. म्हणजे एक्सपेन्सेसला डेबिट करायचा, बरोबर आहे ना? डिस्काउंट अलाउड एक्सपेंडिचर झाला आपला. डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट 500. आणि तिसरा अकाउंट येईल पूजाचं, कारण पूजा इज गिव्हर. तो पूजाचं अकाउंट टोटल तिच्या अकाउंटला डेबिट होतं 9,500चं, म्हणजे क्रेडिटही करायला लागणार 9,500, तर अकाउंट क्लोज होईल. समजतंय का काय केलं? का समजतंय का? बिंग कॅश रिसिव्ड फ्रॉम पूजा. तुम्हाला काही जर डाऊट असेल तर मला सांगा, आपण परत बेसिक पासून घेऊ. फक्त जर समजत असेल तर प्रॅक्टिस करा. इन फुल सेटलमेंट ऑफ हर अकाउंट. अँड डिस्काउंट अलाउड. आणि तिला डिस्काउंटही दिला. त्यानंतर काय समोर? पुढचं तर सिंपल होतं एकदम. डिपॉझिटेड 15,000 इंटू स्टेट बँक ऑफ इंडिया.
आता वरती तुम्ही डायरेक्ट बँक लिहिलंय, माझ्याकडून तो क्वेश्चन खाली आल्यामुळे ठीक आहे, बँक लिहिलं तरी मी काही चूक दिलं नाही. तुमच्या बँकेचं नाव स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, ठीक आहे. तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 15,000 15,000 रुपये डिपॉझिट केले, सांगा मला एंट्री. स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. स्टेट बँक ऑफ इंडिया रिसिव्हर आहे, रिसिव्हर डेबिट द रिसिव्हर आणि कॅश गोज आउट, कॅशला क्रेडिट, म्हणजे याची एंट्री होईल स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट 21. थोडंसं फॉर्मॅटिंग करत नाही मी आता. किती कॅश भरली, किती कॅश डिपॉझिट केली, 15,000. स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. नॅरेशन काय लिहिणार, बिंग डिपॉझिटेड कॅश इनटू बँक, डिपॉझिटेड कॅश इनटू स्टेट बँक ऑफ इंडिया. समजलं. नेक्स्ट त्याच्यानंतर काय, हा इथेही चुकवलंय. काही जणांनी त्याला कॉलेज फी अकाउंट टाकले, बहुतेक ऋषिकेशनेच टाकले कॉलेज फी. कॉलेज फीचा काय संबंध आहे, पेड कॉलेज सन्स कॉलेज फी, त्याच्या मुलाची कॉलेज फी भरली त्याने आणि चेकनी भरली आहे. मुलाची कॉलेज फी म्हणजे कुठला अकाउंट येणार, ड्रॉइंग, आणि पैसे कुठून दिले, चेकने, म्हणजे बँकेला क्रेडिट. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट अशी एंट्री व्हायला पाहिजे. चेक करा चुकली असेल तर. आता ड्रॉइंगचा बरेच वेळा झाला, ही नव्हती चुकायला पाहिजे. ड्रॉइंगचं स्पेलिंग आहे, नीट समजून घ्या. ड्रॉइंगचं स्पेलिंग मी 1-2 जणांना सांगितलं, चुकतंय काय ते. ड्रॉइंग अकाउंट डेबिट किती अमाऊंट होती, 5,000 टू बँक अकाउंट. चेकने पेमेंट केलं म्हणजे बँकेला क्रेडिट येईल, बँक इज गिव्हर. समजतंय का. बिंग सन्स कॉलेज फीज, पेड बाय चेक. मुलाची कॉलेज फी चेकने भरली. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस पेड 3,000. आता इथं काही जणांनी कन्व्हिन्स लिहिलंय, काही जणांनी ट्रॅव्हलिंग लिहिलंय, काही प्रॉब्लेम नाही. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 3,000 पेड केले, काय एंट्री व्हायला पाहिजे, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. किती डेट आहे सांगा, 23 का 24, 23. वरती खाली काही नाही प्रॉब्लेम. 23. तुम्ही ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस लिहिला असेल तरी प्रॉब्लेम नाही, कन्व्हिन्स लिहिला असेल तरी ठीक आहे. शक्यतो लक्षात ठेवा, त्यांनी जो वर्ड वापरलाय तोच वापरा एक्झाम मध्ये. म्हणजे ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस दिले तर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसच म्हणा. कन्व्हिन्स आणि ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसचा अर्थ एकच होतो, काय प्रॉब्लेम नाही. किती रुपये, पेइंग ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस पेड. ही एंट्री कोणाची चुकली, बरोबर आली का सगळ्यांची. याच्यातही काही जणांनी चूक केली मला माहिती आहे, नाव नाही लक्षात माझ्या कोणी चूक केली. त्यानंतर काय लास्ट आहे का, दोन राहिले. विड्रॉन कॅश 5,000 फ्रॉम स्टेट बँक ऑफ इंडिया फॉर पर्सनल यूज. पर्सनल यूज साठी बँकेकडून 5,000 रुपये काढले. सगळ्यात अगोदर हे सांगा अकाउंट कुठले येतील. पर्सनल यूज म्हणजे ड्रॉइंग अकाउंट, आणि दुसरं स्टेट बँक ऑफ इंडिया. ड्रॉइंग म्हणजे मालकाचं अकाउंट आहे, मालक रिसिव्हर आहे का गिव्हर आहे, रिसिव्हर, त्याला पैसे मिळाले म्हणजे मालकाला डेबिट, म्हणजे ड्रॉइंग अकाउंट डेबिट. आणि बँक गिव्हर आहे का रिसिव्हर आहे, बँक इज गिव्हर म्हणजे बँकेला क्रेडिट. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट अशी एंट्री होणार याची. डेट होईल 24. ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू स्टेट बँक ऑफ इंडिया. अमाऊंट सांगा, टू स्टेट बँक ऑफ इंडिया अकाउंट 5,000. Being withdrawn from bank for personal use.
त्यानंतर काय होतं सांगताय मला? इंट्रोड्यूस ऍडिशनल कॅपिटल किती रुपये? 5,000 रुपये. 5 नसेल, 50,000 आहे. मला मी क्वेश्चन बनवलाय, मला माहिती ना काय अमाऊंट असणार. इंट्रोड्यूस ऍडिशनल कॅपिटल आणलं तुम्ही 50,000. ऍडिशनल कॅपिटल आणल्याची काय एंट्री तुम्ही सांगा, मग चुकलं तुम्ही सांगा. कॅपिटल आणणार म्हणजे व्यवसायात काय आणणार तो? कॅश, म्हणजे कॅश अकाउंट डेबिट, कॅश कम्स इन. आणि कशासाठी पैसे आणले? कॅपिटल. ऍडिशनल असेल तरी त्याला कॅपिटलच म्हणणार. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. भांडवलासाठी पैसे आणले त्याने. कॅश अकाउंट डेबिट 50,000 टू कॅपिटल अकाउंट 50,000. being introduced additional capital आणलं. समजलं का? काय चुकलं होतं तुमचं ते लक्षात आलं का आता तुमच्या? हे ज्या कंबाईन एंट्री आहेत ना, ह्याच्यामध्ये जरा थोडंसं तुमचे मिस्टेक झाले तर मी समजू शकतो. त्या ह्या ते पण नाही व्हायला पाहिजे ऍक्च्युली आता, कारण बऱ्याच वेळा घेतल्यात आपण. ह्या एंट्रीमध्ये मिस्टेक झाली तर ठीक आहे, पण ह्या ज्या परचेसवाल्या जीएसटीच्या वगैरे ज्या एंट्री आहेत ना, ह्याच्यात नाही चुकलं पाहिजे. आता काय गोंधळ झाला सर लक्षात आलं? एक मिनिट. कॅपिटल आणल्याच्या एंट्रीमध्ये तुम्हाला काय काय सांगतील ते? कॅश किंवा ऍसेट, कुठलीही ऍसेट सांगू दे, तुमच्या लक्षात यायला पाहिजे इथे शॉर्टकटमध्ये की कॅश घ्या, बिल्डिंग घ्या, कम्प्युटर घ्या, सगळ्या ऍसेट्स आहेत. ऍसेट्स कम्स इन, बरोबर का? म्हणजे इथे जी ऍसेट आणली त्याला डेबिट होणार. म्हणजे कॅश आणले तर कॅशला डेबिट, बिल्डिंग आणले तर बिल्डिंगला डेबिट, कम्प्युटर आणलं तर कम्प्युटरला डेबिट. आणि कशासाठी आणलंय? कॅपिटलसाठी. कॅपिटलला क्रेडिट होणार टू कॅपिटल अकाउंट. समजतंय? कॅपिटलची एंट्री. नाव बघून गोंधळू नका, लॉजिक लक्षात घ्या. आणि याच्यात जर काय सांगितलं असेल की तुम्हाला फ्रेंडकडून लोन वगैरे घेतलं, याच्यात एक सांगतील की तुम्हाला बॉरोड फ्रॉम फ्रेंड, म्हणजेच किंवा काय सांगतील बँकेकडून लोन घेतलं. फ्रेंडकडून लोन घेतलं म्हणजे फ्रेंडकडून काय घेणार तुम्ही? कॅश अकाउंट डेबिट. जेवढे पैसे घेतले तेवढे. आणि त्या फ्रेंडचं लोन तुमच्या, बरोबर का? त्याचं नाव आणि टू फ्रेंड्स लोन अकाउंट, कारण तो गिव्हर आहे, त्याला क्रेडिट केलं पाहिजे. समजलं का? आता बँकेचं लोन घेतलं तर थोडी एंट्री चेंज होईल. बँक लोन जर घेतलं तर बँक लोन म्हणजे पैसे कुठं जमा होणार तुमच्याकडे? बँकेमध्ये जमा होणार. म्हणजे कॅशच्या ऐवजी फक्त बँक अकाउंट येईल. टू बँक लोन अकाउंट किंवा लोन फ्रॉम बँक अकाउंट असं लिहिलं तरी काय प्रॉब्लेम. म्हणजे तुम्हाला कॅपिटलच्या एंट्रीमध्ये सिंपल एवढं कळायला पाहिजे, जे ऍसेट्स तो आणतोय त्यांना डेबिट होणार, कारण ऍसेट्स कम्स इन. आणि कशासाठी आणलंय? कॅपिटलसाठी. प्रॉपर्टीज गिव्हर म्हणून कॅपिटल क्रेडिट. समजलं? त्यानंतरचं ट्रान्झॅक्शन आपण बघितलं परचेसवालं. गुड्स परचेस. पहिलं आपण गुड्सचं बघू. गुड्स परचेस. गुड्स परचेस मध्ये दोनच ऑप्शन आहेत, एक म्हणजे कॅश आणि दुसरा क्रेडिट. कॅश मध्ये जर गुड्स घेतला तर सिंपल कळायला पाहिजे, परचेस इज अन एक्सपेन्सेस, परचेसला डेबिट, परचेस अकाउंट डेबिट. आणि पैसे देतोय म्हणून टू कॅश अकाउंट. बँकेतून पैसे दिले तर बँक अकाउंट, चेक दिला तर बँक अकाउंट, कॅश दिली तर कॅश अकाउंट, बरोबर आहे. आणि जर उधारीवरती घेतला तर काय एंट्री करतो? परचेस अकाउंट डेबिट टू क्रेडिटरचं नाव, त्याच्याकडून घेतलं त्याचं नाव, बरोबर आहे का? उधारीवरती घेतलं तर परचेस अकाउंट डेबिट टू, मी तर आता सध्या क्रेडिटर लिहितो, म्हणजे ते नाही का विजय अजय ज्याच्याकडून माल घेतला त्याचं नाव येणार टू क्रेडिटर. परचेस मध्ये दोन एवढेच आहेत फक्त. फक्त जर जीएसटी असेल तर जीएसटी ला काय करायचं? डेबिट करायचं. आणि कॅशला बँकेला क्रेडिट करताना बेसिक प्लस जीएसटी दोन्हीचं क्रेडिट होणार, कारण तेवढे पैसे द्यायला लागणार आपल्याला त्यांना, बरोबर आहे का? आणि उधारीवरती घेतलं तर क्रेडिटरला पण तेवढीच अमाऊंट जाणार. ठीक आहे. त्यानंतर सेल्स वगैरे याचं आपण आता जसं समोर जाऊ तसं बघू. तुम्हाला एवढ्या एंट्री कळायला का काय केल्या? ठीक आहे, कॉपी करा चला, वेळ आहे आपल्याकडे. त्याच्या अगोदर एक आजचं तुम्हाला एक होमवर्क सांगतो ना. आज एक होमवर्क बघा ना. काही प्रॉब्लेम नाही ना कोणाला? कॉपी करताय का पाठवू तुम्हाला पीडीएफ पाठवू? होमवर्क सांगतो.
आपल्या नोट्स मधला प्रॉब्लेम. आपला 13 पर्यंत झालाय ना, 14 चालू आहे ना, 13चा ना. लेक्चरची लिंक पाठवली होती, त्याचंही पाठवतो मी तुम्हाला. मला वाटतं तुम्ही लेक्चर बघून लेक्चर मधून केलं कम्प्लीट. थर्टीन झालाय आपला. तो आन्सर पाठवायचं राहिले तुम्हाला. थर्टीनचं मी आन्सर आज नक्की तुम्हाला आठवणीने पाठवतो. अरे सॉरी, त्याच्यात 3च क्वेश्चन आहेत, बाकीचे क्वेश्चनच नाही. याच्यामधून सांगतो, याच्यामध्ये आहे माझ्याकडे. पुढे मधून सांगतो. प्रॉब्लेम नंबर 14. सिंपल आहे. त्यातले 1-2 जर सोडले तर बाकीचे सिंपल आहेत. बघा प्रॉब्लेम नंबर 14 बघा काय दिलंय. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अशोक जनरल स्टोअर. अशोक जनरल स्टोअरच्या बुक्स मध्ये तुम्हाला जर्नल एंट्री करायला लावल्यात. रिसिव्ड 5,000 फ्रॉम राम ऑन बिहाफ ऑफ भरत. हे पेंडिंग राहू द्या, हे मी समजून सांगतो. हे पेंडिंग राहू द्या. 1 नंबरचं माझ्यासाठी तरी तुम्हाला ठीक आहे, हे मी सांगतो. पुढची एंट्री बघा. परचेस गुड्स फॉर कॅश 55,000. 55,000 चा गुड्स तुम्ही परचेस केला कॅश मध्ये. परचेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. 1 मिनिट थांबा, त्याच्यामध्ये एक ऍड करा. तर थोडंसं अवघड करू ना त्याला. ऍट 12% जीएसटी ऍड करा. ऍट 12% जीएसटी त्याच्यामध्ये ऍड करा. परचेस गुड्स फॉर कॅश ऍट 12% जीएसटी. एंट्री सांगा बरं काय होईल. परचेस अकाउंट डेबिट, सीजीएसटी एचजीएसटी दोघांना डेबिट टू कॅश अकाउंट. कॅश किती तर परचेस 55,000 प्लस 12% एवढी कॅश त्याला द्यायला लागणार. बरोबर आहे. पुढं पेड सॅलरी 8,000. सिंपल आहे, बोला. सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. सॅलरी एक्सपेन्सेस आहे, एक्सपेन्सेसला डेबिट. कॅश गोज आउट, कॅशला क्रेडिट. परचेस गुड्स फ्रॉम गणेश 30,000 ऑन क्रेडिट. गणेश कडून 30,000 चा गुड्स परचेस केला. गोंधळायचं नाही, नीट विचार करा. परचेस अकाउंट डेबिट टू गणेश अकाउंट. एवढं सिंपल बरं वाटत नाही मला, त्याच्यात ऍड करा जीएसटी. अरे एक्झाम मध्ये जीएसटी आलं तर काय करणार. हे दोन्ही सिंपल सेम आहेत बघा, फक्त नाव आणि अमाऊंट बदलली. परचेसचीच एंट्री दोन्ही पण, फक्त इथं ऑन क्रेडिट आहे. ऑन क्रेडिट आहे म्हणजे काय होईल मला जर्नल एंट्री सांगा बरं आता. ऑन क्रेडिट म्हणजे काय एंट्री होईल सांगा. जीएसटी सध्या बाजूला राहू द्या, जीएसटीचं टेन्शन घेऊ नका. परचेस गुड्स फ्रॉम गणेश 30,000 ऑन क्रेडिट. काय एंट्री होणार. परचेस अकाउंट डेबिट टू गणेश अकाउंट. बरोबर. मग राहिला प्रश्न जीएसटीचा, तर जीएसटीला काय करायचं. इनपुट सीजीएसटी, इनपुट एजीएसटी डेबिट. आणि गणेशला क्रेडिट किती करायचं तर 30,000 प्लस जीएसटीचे अमाऊंट. एवढं त्याला द्यायला लागतील पैसे. बरोबर का. सोल्ड गुड्स टू मिस नेहा 60,000 ऑन क्रेडिट. नेहाला 60,000 चा गुड्स तुम्ही ऑन क्रेडिट विकला. जर्नल एंट्री सांगा. कोण 2 अकाउंट कुठले. नेहा आणि सेल्स. नेहा रिसिव्हर, डेबिट द रिसिव्हर. सेल्स इन्कम, क्रेडिट ऑल इन्कम गेन्स. नेहा अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ते असं चांगलं वाटत नाही, त्याचे जीएसटी ऍड करा. अरे एक्झाम मध्ये येणार आहे ते. हे सिंपल एंट्री तर तुम्हाला अशी पण येते ना, मग त्यात जीएसटी जे अवघड आहे ते प्रॅक्टिस करा ना.
ऍट 12% जीएसटी करा. तुम्हाला तर सिंपल असं येत आहे. एक्झाम मध्ये आल्यावरती काय करणार आहे? चला लक्ष द्या पुढं. याच्यात ऑलरेडी जीएसटी म्हणजे त्याची गरज नाही मला. परचेज मशिनरी ऑफ 80,000 ऍट 12% जीएसटी आणि अमाऊंट पेड बाय चेक. आता मी जसं सांगितलं जीएसटी सध्या बाजूला राहतो, सगळं विचारलं की एकदम करू नका. मशिनरी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट बरोबर. मग राहिला प्रश्न जीएसटीचा, तर परचेस करताना जीएसटीला काय करायचं? डेबिट. इनपुट सीजीएसटी आणि इनपुट एसजीएसटी दोघांना डेबिट होईल. मशिनरी अकाउंट डेबिट, इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट, इनपुट एसजीएसटी अकाउंट डेबिट टू बँक. पण बँकेला किती क्रेडिट करणार? 80,000 प्लस 12% जीएसटी एवढं क्रेडिट बँकेला होणार. समजतंय का? पुढं पेड टू एसजी अँड सन्स बाय चेक 30,000. आता एसजी सन्स कोण आहे काय माहित नाही आपल्याला, त्याला पैसे दिलेत फक्त चेकने. काय एंट्री करणार? 2 मिनिटं थांबा बरं. तुम्ही सांगा, श्वेता सांग, रेणुका सांग. एसजी सन्सला तुम्ही चेक दिला 30,000चा, काय एंट्री होईल? हा सेल्स काय सांग, कुठं आलं सेल्स मध्येच? एसजी सन्सला पैसे दिले चेकने 30,000 रुपये, हे एंट्री सांगतोय मी. एसजी सन्सला 30,000चा चेक दिला, कुठल्या अकाउंट येतील अगोदर हे सांगा. आता कुठल्या अकाउंट येतील? एसजी सन्स आणि चेकने दिलेत म्हणजे बँक. ड्रॉइंगचा काही संबंध नाही. एसजी सन्स कोण आहे माहित नाही. एसजी सन्सला पैसे दिले आणि बँकेतून दिले म्हणजे चेकने दिला म्हणून बँक. एसजी सन्स पर्सनल अकाउंट. रिसिव्हर का गिव्हर? रिसिव्हरचा रूल काय आहे? डेबिट द रिसिव्हर, म्हणजे एसजी सन्सला डेबिट आणि बँकेतून पैसे दिले बँक इज गिव्हर म्हणून बँकेला क्रेडिट. एसजी सन्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट अशी एंट्री होणार त्याची. समजलं का? त्यानंतर समोर रिसिव्ड कमिशन 10,000 फ्रॉम गणेश. गणेश कडून 10,000 रुपीज कमिशन मिळालं. अगोदर काय करू नका, अकाउंट कुठले येतील ते बघा. कमिशन आणि रिसिव्ड म्हणजे काय? पैसे मिळाले. रिसिव्ड म्हणजे मिळाले. काय मिळणार? कॅश आणि कमिशन. कॅश कम्स इन, कॅश अकाउंट डेबिट, आणि कमिशन इन्कम आहे, क्रेडिट ऑर इन्कम्स अँड गेन्स. कमिशन अकाउंट कॅश अकाउंट डेबिट टू कमिशन अकाउंट अशी एंट्री. पुढचं सिंपल आहे. रेंट अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट आणि 31 तारखेचं माझ्यासाठी ठेवा. समजलं? आता होमवर्क करताना जर समजा तरी काही प्रॉब्लेम आले, जे नंतर थोडे लेट आले तर त्यांना लगेच एवढं समजावं असं अपेक्षा नाही माझी. पण होमवर्क करताना जर काही प्रॉब्लेम आला तर लेक्चर मी अपलोड करणार आहे आज. लेक्चर बघायचं कुठपर्यंत आले, थोडस काय म्हणू आपण पुढं समोर घेऊन बघा एक होमवर्क कुठं सांगितलंय आणि तिथून पुढे बघताना पाहिजे तर त्याचा रेफरन्स घ्या. पण प्रॉब्लेम पूर्ण झाला पाहिजे. ठीक आहे. आणि जे डाऊट येते ते तुम्हाला ते नोट डाऊन करून ठेवा, आल्यानंतर विचारा मला.